सुरुवातीला अर्थात पहिली महत्त्वाची बातमी, अजित पवार भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपात आलेत का, त्यांना विचारा असं महेश लांडगे विचारतायत। अजित पवार महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे आका महेश लांडगेंची ही टीका। तर 15 तारखेनंतर जनता ठरवेल कोण काय आहे असंही अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलंय। नावाने 70,000 कोटीचा घोटाळ्याची केस चालू आहे। सगळ्यांना माहिती आहे की या महाराष्ट्राचा भ्रष्टाचाराचा आका कोण आहे। भाजपमध्ये आले ना आमच्याकडं, कशासाठी आले? इकडं म्हणजे आता त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी आले का कशासाठी आले ते त्यांना विचारा ना। 70,000 कोटीचा घोटाळा म्हटलं, आता तुमच्या सोबतच सत्तेत आहेत ना केंद्रात, त्यांना विचारा ना का आले ते, का आले विचारा ना। नसते आले तर काय झालं असतं ते पण विचारा, काय झालं असं विचारा ना त्यांना काय झालं असतं ते। 70,000 कोटीचा घोटाळा जर आमच्याकडे नसते आले ना काय आलं असतं त्यांना विचारा। आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा बोलले ना त्या दिवशी, रवींद्रदादा बोलले ना आम्ही हा मोस का सांभाळला ते आम्हाला विचारा, आम्हाला माहिती आहे काय सांभाळला तो। आमदार आहेत महेश लांडगे, त्यांनी टीका केली आहे की अजित पवार हे आका आहेत आणि त्यांनी खूप सगळा ते पत्रकार ते मतदार ठरवतील 15 तारखेला काय ते। आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। तिकीट नाकारल्यानं नाराज कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला केलाय। जलील यांना मारहाणीचा प्रयत्न झालाय, तर जलील यांना वाचवणाऱ्या समर्थकांना मारहाण करण्यात आली। काही गुंडांकडून पोलिसांसमोरच माझ्या गाडीवर हल्ला आणि गुंडांना भाजप आणि पालकमंत्र्यांचं संरक्षण असं म्हणत जलील यांनी भाजपसह शिरसाटांवर निशाणा साधला, तर शिरसाटांनी आरोप फेटाळत जलीलांवर पलटवार केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला। तिकीट नाकारल्यानं नाराज कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती। बायजीपुरा प्रभाग क्रमांक 14 मध्ये जलील प्रचारासाठी गेले होते। त्यावेळी काही जणांनी त्यांची गाडी अडवली। तिन्ही बाजूने जलील यांच्या गाडीला घेरण्यात आलं आणि त्यानंतर गाडीवर हल्ला करण्यात आला। नाराज कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचांवर हातांनी मारायला सुरुवात केली। जलील यांच्या संरक्षणासाठी उभ्या असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यालाही मारहाण करण्यात आली। जलील यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या काही जणांच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचे गमछेही दिसून येतात। एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 माजी नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्यानं संधी दिली। त्याचेच पडसाद छत्रपती संभाजीनगरच्या बायजीपुरा भागात उमटल्याचं बोललं जातंय। तिथे काही गुंड लोक आले आणि त्यांनी आमच्या गाडीवर आमच्या लोकांवर हल्ला चढवलेला आहे। पोलिसांच्या समक्ष तिकडे जिंची पोलीस स्टेशनचे पीआय आणि त्यांची फुल फोर्स होती, ज्यांच्या समोर सगळ्यांना माहीत आहे की तिकडचे कॅन्डिडेट्स आहे काही त्यांना संरक्षण आहे। भारतीय जनता पार्टीचे अतुल सावेचे आणि ते पालकमंत्री जे आहे त्यांचे जवळचे आहेत, 2 नंबरचे धंदा करणारे लोक आहेत। इम्तियाज जलील हा 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे। पैसे घेऊन तिकीट विकले, त्या कार्यकर्त्याला देशी दडू लावलं आणि त्याचा संताप ते व्यक्त करतायत। पण जशी करणी वैसी भरणी हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळालं। ज्या भागात त्यांच्यावर हल्ला झाला त्या भागात भारतीय जनता पार्टीचा कोणीही उमेदवार नाही आणि ज्यांनी हल्ला केला ती सगळी लोक त्यांच्याच पक्षातली मंडळी आहेत। ज्यांना तिकीट दिलं नाही त्या लोकांनी त्यांच्यावर हमला केलेला आहे। ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच बायजीपुरा प्रभाग क्रमांक 14 मध्ये इम्तियाज जलील यांना एमआयएमच्या नाराज कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते। जलील यांनी दुसरीकडचा उमेदवार देऊन आमच्यावर अन्याय केला असा आरोप बंडखोर उमेदवारांनी केला। कोई माँ बहन अपने घर रहवासी के लिए जाती है, किसका आधार कार्ड का मसला है तो वार्ड के अंदर ही वो नगर सेवक होना चाहिए ना। वो 2 मिनट में आपको अवेलेबल रहता वार्ड के अंदर। इन्होंने 10 किलोमीटर का दूर दिया, इसलिए वार्ड के लोगों का इनके ऊपर रोष है, इनके ऊपर गुस्सा है वार्ड के लोगों का।
दुसरीकडे प्रभाग क्रमांक 14 मधील काँग्रेस उमेदवार कलीम कुरेशी यांनीही जलील यांच्यावर पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप केलाय। जितने भी टिकट लिए किससे 50 लाख रुपए लिए, किससे 80,000 रुपए लिए, ऐसे हमारे पास ग्रुप के साथ में। और वो जो लोग जो नाराज होके आए थे वो लोग चौरास्ते पे अंडे लेके खड़े थे उसके वास्ते। अब वो लोग कौन थे? उनकी पार्टी के लोग थे, हमारे लोग थोड़ी।